या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर। मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना तरुणाच्या हातावर चोरट्याने लाकडी दांड्यानं फटका मारल्यानं तो लोकलमधून खाली पडून गंभीर जखमी झालाय। या घटनेत जगन जंगले या तरुणाला आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहे। कोण आहे जगन जंगले, कसा झाला हा भयानक अपघात, 5 सेकंदामध्ये या तरुणाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त झालं हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, कॅमेरामॅन अब्दुल शेख। आपण पाहताय लोकप्रधान न्यूज सोलापूर। जगन जंगले या तरुणावर ठाण्यातील हायलंड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान जगन जंगले या तरुणाच्या मदतीला आता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतलाय। या तरुणाच्या संपूर्ण उपचाराचा खर्च श्रीकांत शिंदे उचलणार असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी फेसबुक वरून दिली आहे। तरुणाला पायावर उभं करणार, रेल्वे प्रवासात चोरांपासून मोबाईल वाचवताना झालेल्या रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या 31 वर्षीय जगन लक्ष्मण जंगले राहणार कल्याण या तरुणाच्या संपूर्ण उपचाराच्या खर्चाची जबाबदारी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने उचलली आहे। या संदर्भात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सदर रुग्ण दाखल असलेल्या ठाण्यातील हायलंड हॉस्पिटलचे प्रशासक गोपाळ सिंह यांच्याशी बोलणं झालं आहे। सदर रुग्णाकडून हॉस्पिटलकडून अद्यापर्यंत आकारण्यात आलेली रक्कम 1.25 लाख रुपये देखील रुग्णालयात वापर करण्यात येत आहे। तसेच सदर रुग्णाला भविष्यात पुन्हा आपल्या पायावर उभे करण्याची अत्याधुनिक कृत्रिम पाय देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन कडून बसविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिली आहे। कसा झाला हा भयानक अपघात ते आपण पाहूया। दादर मधील मॅजेस्टिक बुक स्टॉल येथे कामाला असलेले जगन जंगले हे कल्याण येथील रहिवासी आहेत। 3 महिन्यापूर्वीच जगन जंगले यांचं लग्न झालं। नेहमीप्रमाणे जगन यांनी 22 मे रोजी कल्याणला जाणारी लोकल रात्री 8:30च्या सुमारास दादर स्थानकाकडून पकडली। ठाणे स्थानकातून लोकल निघाल्यानंतर कळवा ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान लोकल आल्यानंतर दरवाजात उभे असलेल्या जगन यांच्या हातातील मोबाईल चोरी हिसकावण्यासाठी एक गुर्दुल्यानं त्यांच्या डाव्या हातावर लाकडी दांडक्यानं फटका मारला। यात तोल गेल्यानं जगन हे फ्लॅट क्रमांक 2 पासून 200 मीटर पुढे लोकलमध्ये खाली पडले। त्याचवेळी त्यांचा मोबाईल ही गहाळ झाला। या घटनेमध्ये जगन यांच्या दोन्ही पायावरून लोकलचे चाक गेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले। त्यांना रेल्वे पोलिसांसह काही प्रवाशांच्या मदतीनं तातडीनं कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केलं होतं। या घटनेने अख्खं महाराष्ट्र हादरून गेलाय। मित्रहो, आपण ही रेल्वे प्रवासातून प्रवास करत असाल आणि मोबाईल वापरत असाल तर सावधान, हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। अशाच दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर। वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस। हैदराबाद रोड वरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे। शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्ट साठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच। या पहा जेवणाचा आस्वाद घ्या। व्हेज नॉन व्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेट मध्ये, फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी, विजापूर रोड, सोलापूर। संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17।